ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केलेली आहे, माहिती जाणून घेतलेली आहे, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सध्या आहेत। अक्षय, सध्याची काय स्थिती आहे? कारण फॉरेन्सिक टीम असतील किंवा इतरही काही टीम्स आहेत त्या ठिकाणी सतत कार्यरत आहेत, सध्याची काय अपडेट आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच घटनास्थळाचा आढावा घेतला आणि ज्या घटनास्थळापर्यंत कुणीही पोहोचू शकत नाहीये त्या घटनास्थळावर सध्या एनडीटीव्ही मराठी पोहोचलेला आहे। एनडीटीव्ही मराठीच नाही तर एनडीटीव्हीच्या सगळ्या टीम त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहे आणि आता देखील या विमानाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची ही जी वरून दृश्य आपण बघतोय, सगळ्यात महत्त्वाचं कालपासून जे सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा मोबाईल व्हिडिओजच्या माध्यमातून आपण विमान आणि या विमानाचा अपघात जो बघत होतो तो कुठल्या दिशेने झाला जे आपण बघत होतो ती दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। माझ्या या डाव्या बाजूला आपण जर बघितलं तर या भागात रनवे आहे आणि या भागातनं विमान हे जे लंडनला जाणारं विमान होतं हे या भागातनं आलं होतं आणि काही सेकंदातच हे विमान एकूण आपण जर बघितलं तर या विमानाच्या टेक ऑफ टायमिंग नंतर या विमानाचा अपघात टायमिंग हे जर आपण पकडलं तर 59 सेकंद म्हणजे एका मिनिटाच्या आत हे विमान या ठिकाणी बीजे मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलची मेस आहे। आपण आता देखील बघतोय विमानाचा जो टेल पार्ट आहे, जो मागची बाजू आहे ती आता देखील त्या इमारतीत अडकून पडलेली आहे। अजून देखील तो भाग त्या ठिकाणी जो कोसळला होता तो त्याच ठिकाणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं किती मोठ्या प्रमाणात हा गंभीर अपघात झाला हे आपण बघतोय। एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी आहे, तर अग्निशमन दलाचे जवान आहेत, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरात आपण जर बघितलं तर या परिसरात आता रेस्क्यू ऑपरेशन आणि त्यासोबतच मलबा हटवण्याचं काम केलं जातंय। या फॉरेन्सिक टीम आहे, फॉरेन्सिक टीम देखील या परिसरामध्ये आहेत। नेमकं काय घडलं आणि काय परिस्थिती होती, काही स्थानिक तरुण आहे त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करना। आप मुझे बताइए आपका क्या नाम है और जब ये वाकया घटा, जब ये हादसा हुआ, आप कहाँ पर थे और क्या देखा आपने? मेरा नाम है पटनी भावेश। अरे ऐसा हुआ, सुबह में खाने का दोपहर का टाइम था तो उसमें खाने के लिए अभी जैसे विमान आया उसी ऐसे धरती कम हुई ऐसा लगा, वो वैसे लेके जार पे चट्टान के ऊपर चट रहा, वहीं पे लेके कैंटीन मैक्स पे वहीं पे गिर गया, उस भड़का हुआ ना, जैसा लगा कि पूरा धुआं काला काला निकल गया। आप उस वक्त कहाँ थे और आपने कब ये दृश्य देखी? हम नीचे जैसे हुआ क्या हुआ था, हमने नीचे ऊपर आ गए, हम लोग ऊपर नीचे वाला मकान है हमारा, वो ऊपर आके देखा काला काला धुआं, सब बच्चे को लेकर हम नीचे चले गए, ग्राउंड में चले गए, वहाँ पे बगीचा वहीं पे चले गए देखने के लिए। ये जो पेड़ काटा गया है क्या इसको भी टकरा कर भी उसको इधर से लैंड उठने गया, इधर क्रैश हुआ है, इधर जार में क्रैश होकर डायरेक्ट वो बिल्डिंग में गिर गया, वहीं से वो भड़का हुआ वहीं। क्या एक पूरा डर का माहौल था क्योंकि ये पेड़ देखा जाए और आपका घर देखा जाए बस कुछ ही डिस्टेंस था? हाँ, 100-150 मीटर तक खाली हमारा डिस्टेंस था और इसमें जाके पहले ही प्लेन यहाँ क्रैश हुआ, सबसे पहले यहाँ क्रैश हुआ, उसके बाद जाके मेज पे कैंटीन के ऊपर गिरा, कैंटीन पे आधा हिस्सा गिरा और जाके दूसरी आधा हिस्सा सामने की तरफ गिरा, तब जाके वहाँ जाके नीचे गिरा, वहाँ जाके और भी पब्लिक थे नीचे और भी लोग थे, वहाँ जाके उनको भी बहुत सारा नुकसान हुआ। ये जो वीडियोस यहाँ पर आ रही है, वीडियोस के बारे में जब आपने वाकया देखा तो क्या था, लोग ये जो है चिल्ला रहे होंगे, क्या आपने देखा कि आग कितने देर तक थी, धुआं और आग कितने देर तक चल रहा था? धुआं भी शाम को 6-7 बजे 2 बजे से 1:40 को ये प्लान हुआ, सब ट्रेस हुआ विमान और 5-6 बजे तक धुआं रहा। भाई उसको 5 ब्रिगेड 1 घंटे में आ गए, सब बचाने वाले सब लोग 5 ब्रिगेड वगैरह, पुलिस, डॉक्टर वगैरह, आर्मी सब आ गए, उनके वजह से सब निकल अंदर, किसी को जाने नहीं दिया, सब बहुत इकट्ठा भीड़ हो गई थी, सब बॉडी सब निकल। लेकिन ये पूरे हादसे के बाद आपके जो रिश्तेदार हो गए, घर वाले होंगे, काफी डर का माहौल बना, बहुत डर गए, उसको अभी भी फर्की हो गए, अभी विमान का लगे थे, अमुक लोग तो रोने लगे, आप बहुत ज्यादा घबरा गए, क्या होगा हमारा, वो जो भी वो गैस का बाटला था अंदर, वो ब्लास्ट उड़ा तो सर ये भी सब उड़ जाते सब, उसको गैस का बाटला वो था ना, हम वहाँ पे खड़े थे, वो गैस का बाटला था वो सब बाहर निकाल दिया हमने। लेकिन ये जो इसमें का जो स्फोट हुआ प्लेन क्रैश होने के बाद, तब किस प्रकार की आवाज थी? और सर बहुत जान के वो बम के ब्लास्ट उठे, इसी तरह के आवाज आई, बहुत देर से आवाज, वो जो घर पे लोग नहा रहे थे ना वो भी बाहर निकल गए होते, उतना घबरा गए साहब, हमारा क्या होगा।
तर आपण बघतोय ह्या झाडावर आपण ज्या इमारतीवर आहोत या इमारतीपासून काही अंतरावरच हे झाड आहे आणि या झाडाला देखील आपण बघतोय ही सगळी दृश्य पुन्हा एकदा दाखवतो। या ठिकाणी एक चिमणी आपल्याला या ठिकाणी एक चिमणी दिसतीये, त्या चिमणीला देखील ऋतुजा आपण बघितलं तर विमानाचा धक्का लागून ती चिमणी देखील वाकली असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। हे झाड जे आहे या झाडाच्या फांद्या किंवा झाडाची खोड हे देखील काही प्रमाणात या ठिकाणी खाली कोसळलं असल्याचं चित्र आपल्याला या परिसरात दिसतंय। त्यामुळं स्वाभाविक आहे या इमारतीचं आणि त्या झाडाचं अंतर जर बघितलं आपण तर साधारण 50 मीटर पेक्षाही कमी अंतर आहे आणि स्वाभाविक आहे की लोकांमध्ये या ठिकाणी या संपूर्ण घटनेनंतर एक घबराट पसरणं, भीतीचं वातावरण आणि दहशत या सगळ्या याची धास्ती घेणं लोकांनी हे स्वाभाविक आहे। आणखी देखील आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा अपघात झाला। बोईंग विमान बघतोय, या बोईंग विमानाचा स्फोट झाल्यानंतर त्याचे तुकडे काही भागामध्ये उडाले। ह्या ज्या काळ्या इमारती आपण बघतोय, मी आमचे कॅमेरा पर्सन आहे विजय सरताप यांना विनंती करतो की या ज्या काळ्या इमारती आहे हे बीजे मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं आणि जी पांढरी इमारत ज्यावरती विमानाचा भाग कोसळलाय ती पांढरी इमारत जी आहे ही बीजे मेडिकल कॉलेजची मेस होती आणि त्यामध्ये सगळ्यात दुर्दैवी बाब जर तुझ्या आपण बघितली तर कालचं दृश्य अत्यंत विदारक आणि सुन्न करणारं होतं। काही विद्यार्थी, कारण साधारण जी वेळ होती 1:40 काही विद्यार्थी त्या ठिकाणी जेवण करत होते आणि त्याच वेळी त्यांच्यावर काळाने हा घाला घातला आणि अजून देखील त्या मेसच्या हॉलमध्ये त्यांची जी जेवणाची ताटं वाढून घेतलेली होती ती तशीच होती। या सगळ्यात आपण जर बघितलं तर आतापर्यंत 260हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती पुढे आलेली आहे, मात्र हा आकडा त्यापेक्षाही मोठा आहे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये। सगळ्यात यात आणखी एक दुर्दैवी गोष्ट आपण जर बघितली तर यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे म्हणजे त्यांची ओळख देखील पटू शकणार नाही, इतक्या वाईट प्रकारे हे सगळे जे प्रवासी असतील विमानातील त्यासोबतच ज्यांच्यावरती हे विमान कोसळलं जे विद्यार्थी होते हे या आगीत होरपळून निघाले होते। आता फक्त आणि फक्त आपल्या नातेवाईकाकडे जी काही राख रांगोळी झालेली आहे ते देण्यासाठी DNA टेस्टचा एकमेव आधार आहे आणि त्यासाठी एक डेडिकेटेड DNA सेल टेस्टिंग सेल हा बीजे मेडिकल कॉलेजमध्ये उभारण्यात आलेला आहे। मात्र पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतोय ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। आपण जर बघितलं तर माझ्या डाव्या बाजूवरनं हे विमान 1:38 या विमानाने उड्डाण केलं। मुंबईत अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं लंडनच्या गेटवॉक विमानतळावरती हे विमान निघालं होतं। 242 एकूण यामध्ये प्रवासी म्हणजे आपण स्टाफ जर बघितला तर 2 पायलट 10 जणांचा स्टाफ। अगदी खरं आहे अक्षय, तू काही क्षणांसाठी आपल्याला थांबवते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या जखमींची विचारपूस करतायत।